बोला सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री नरेश मोरे. मी रुग्णसेवक महाराष्ट्र मुंबई शिवसेना पक्षातून आणि तसेच इतर संघटनेतून काम करतो. आज या ताई रात्री मला एक 12:30 वाजता दरम्यान फोन आला यांचा. कळवा शिवाजी हॉस्पिटलला होते, परंतु तिथे बेड उपलब्ध नव्हता. म्हणून ताईंनी बराच वेळ तिकडे वेळ घालवला. मग रात्री मला पुन्हा एकदा फोन आला की आम्हाला काहीतरी ॲडजस्ट करून द्या. तेव्हा बर्वेताई ज्यांच्या मोठ्या बहिणी आहेत, लहान बहीण आहे बर्वेताई, त्यांनी मला कॉल केला, दादा आम्हाला कुठेतरी तुम्ही ॲडजस्ट करून द्या. तेव्हा मी श्री डॉक्टर निखिल सरांना मी कॉल केला कायझन हॉस्पिटलमध्ये. सरांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ताबडतोब मला आयसीयूमध्ये बेड मिळवून दिला आणि त्या पेशंटची अँजिओग्राफी केली. अटॅक आलेला काही सांगता नव्हतं त्या पेशंटला काय होईल पुढे काय नाही. सर्व फॅमिली घाबरली होती, परंतु सरांनी ताबडतोब अँजिओग्राफी करून इव्हन कुठल्या पैशाची ताबडतोब मागणी न करता दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सुद्धा बायपास करून दिले. म्हणून मी खरंच निखिल सरांचे खूप आभार मानतो मनापासून. निखिल सर, असे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून आम्हाला गर्व आहे. आम्ही रुग्णसेवा अजून हक्काने करू शकतो. त्याचप्रमाणे निखिल सरांनी मुख्यमंत्री सहायता निधी, सिद्धवेळ ट्रस्ट या ठिकाणी आम्हाला मदत केली. तसेच ताई थोडा अनुभव सांगतील त्या रात्रीचा आणि इथे आल्यानंतर ताईला काय प्रकार झाला आणि काय ताईला सुविधा मिळाल्या. ताई, थोडक्यात तुमचे 2 शब्द सांगा. मी सुचिता चंद्रकांत शिंदे. माझ्या मिस्टरांचं नाव चंद्रकांत शांताराम शिंदे. माझ्या मिस्टरांना त्यांच्या छातीत दुखल्याबद्दल आम्ही त्यांना कळवा हॉस्पिटलला घेऊन गेलो. कळवा हॉस्पिटलला काही सुविधा नसल्यामुळे आम्ही नरेश मोरे यांना माझ्या बहिणीने त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं आम्हाला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जागा बघा. त्यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये आम्हाला निखिल 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 सर. निखिल सरांचा कॉन्टॅक्ट त्यांनी केला आणि आम्हाला इथे इमर्जन्सी आम्हाला कॉट अवेलेबल केली. त्यांना ICU मध्ये नेलं. त्यांचे चांगली प्रगती सुधारायचा त्यांनी प्रयत्न केला. तर आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली. आम्हाला पैशाची म्हणजे भरपूर अमाऊंट सांगितलं, पण तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. निखिल सरांनी आमची परिस्थिती बघून आम्हाला त्या कमी पैशामध्ये त्यांनी ऑपरेशन करून दिलं आणि निखिल सरांना खूप खूप धन्यवाद.